श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी पूजन कसं करायचं आहे, कुबेर पूजन कसं करायचं याविषयीची संपूर्ण माहिती म्हणजेच प्रत्यक्ष व्हिडिओ आज आपण पाहत आहोत। तर त्यासाठी इथं बघा जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे, एक नारळ, तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत, दिवा घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती घ्यायची आहे, गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो घ्यायचा आहे, त्यासोबतच एक स्वच्छ कलश व पाण्यानं भरून घ्यायचा आहे, चौरंग आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत, त्यासोबतच त्यासाठी पूजेसाठी बघा आपल्याला हार देखील लागणार आहेत, धान्यानं भरलेलं सुगड देखील आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे। त्यानंतरनं बघा आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची जी आहे तर ती पूजा करायची असते आणि त्या अगोदरच आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं आहे। तर इथं दीपपूजन करण्यासाठी मी तांदळाची रास घालून घेतलेली आहे, त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नंतरनं हा जो दिवा आहे तर तो आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे। दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याला देखील हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत। तर बघा दिवाळीला आपल्याकडे खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि दिवाळीला लक्ष्मीपूजन हे जे आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे। दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व दिलं जातं बघा। व्यापारी वर्गामध्ये या पूजेला खूप महत्त्व आहे। तर या दिवशी उठण्यानं अंघोळ केली जाते। हिंदू धर्मातील सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे हा दिवाळी आणि लक्ष्मीपूजन जे आहे तर ते या दिवाळीमधील अमावस्येला केलं जातं। आता इथं आपली दिव्याची पूजा झालेली आहे, तर आपल्याला कलश जे आहे तर त्याची स्थापना करून घ्यायची आहे। तर कलश स्थापनेसाठी इथं मी तांदळाची रास घालून घेतलेली आहे। कलशावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे किंवा कुंकाची 5 बोटं ओढून घ्यायची आहेत। त्यानंतरनं या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, फूल, हळदी कुंकू आणि अक्षदा घालून घ्यायच्या आहेत। त्याच्यावरती आपल्याला बघा 5 विड्याची पानं घालून घ्यायची आहेत। जर विड्याची पानं नसतील तर आंब्याची 5 पानं तुम्हाला या कलशामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि नंतरनं त्याच्यावरती आपल्याला हा जो नारळ आहे तर तो नारळ ठेवून घ्यायचा आहे। नारळ ठेवल्यानंतरनं या कलशाची आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजेच कलश पूजन करून घ्यायचं आहे। तर कलशाला देखील आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत। तर अशा पद्धतीनं आपलं हे जे कलश पूजन आहे तर ते करून झालेलं आहे। त्याच्यानंतरनं बघा आता आपल्याला 2-2 अशी विड्याची पानं घ्यायची आहेत, म्हणजे 6 पानं तुम्हाला लागणार आहेत। एकावरती बघा तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। त्यानंतरनं भगवान कुबेर देवांची स्वरूप सुपारीचं पूजन करायचं आहे आणि इथं माझ्याकडे पितळेची जी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तर ती मी इथं ठेवणार आहे। त्याच्यासाठी मी 3 ठिकाणी चौरंगावरती ही विड्याची पानं ठेवून घेतलेली आहेत। त्याच्यावरती देखील आपल्याला थोडेसे चिमूटभर तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि नंतरनं हळदी कुंकू व्हायचं आहे। आता इथं मी पहिल्या पानावरती बघा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे। गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा आणि 1 जास्वंदीचं लाल फूल अर्पण करायचं आहे। 21 दुर्वांची जर जुडी अर्पण करणं शक्य असेल तर आवर्जून 21 दुर्वांची जी जुडी आहे तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्याला भगवान कुबेर देवांची स्वरूप सुपारी ठेवायची आहे। जर तुमच्याकडे कुबेर देवांची मूर्ती असेल तर मूर्ती जरी ठेवली तरीही चालेल, त्याला देखील आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि 1 फूल अर्पण करायचं आहे। त्यासोबतच बघा माता लक्ष्मीच्या मूर्तीला सुद्धा हळदी कुंकू, अक्षदा आणि 1 फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। इथं आपण कलशाची स्थापना करून घेतलेली आहे, गणपती बाप्पांची पूजा करून झालेली आहे आणि त्यासोबतच बघा भगवान कुबेर देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा करून झालेली आहे। तर आता इथं जो फोटो घेतलेला आहे तर त्या फोटोला सुद्धा हार घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला मूर्तीला आणि फोटोला सुद्धा हळदी कुंकू, अक्षदा आणि 1 फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। तर बघा इथं आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांचं पूजन का करायचं, तर गणपती बाप्पा हे जे आहेत तर ते विघ्नहर्ता आहेत। कोणत्याही शुभकार्य असो तर ते गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय अपूर्ण मानलं जातं, म्हणून सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। आता इथं बघा तुम्ही म्हणाल की अभिषेक, तर अभिषेक मी अगोदरच करून घेतलेला आहे।
तर अभिषेकाचे जो व्हिडिओ आहे तर तो मी स्किप केलेला आहे, कारण की बघा याची जर पूजा करताना किंवा अभिषेक करताना दाखवलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे ही जो अभिषेकाचा क्लिप आहे तर ती मी या व्हिडिओमध्ये घेतलेली नाही. यानंतरनं बघा आपल्या घरामध्ये जे पण धन आहे म्हणजे पैशांच्या स्वरूपामध्ये असेल, चांदीच्या दागिन्यांच्या स्वरूपामध्ये असेल किंवा सोन्याच्या स्वरूपामध्ये असेल तर त्यांची देखील आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे. तर बघा आपल्या घरामध्ये आता बघा पैशांच्या स्वरूपात मध्ये धन असतं असं नाही. आपल्या घरामध्ये वर्षभर जे धन धान्य आपण शेतामध्ये पिकवतो, साठवून ठेवतो, त्याचं अन्न शिजवून आपण खात असतो, तर ते अन्नसुद्धा आपल्या घरामध्ये एक प्रकारची लक्ष्मी असते, संपत्ती असते. म्हणून इथं बघा आपल्याला 7 प्रकारची धान्य घ्यायची आहेत. त्यामध्ये ज्वारी, गहू, बाजरी, त्यासोबतच इतर तुमच्याकडे काही धान्य उपलब्ध असतील तर ती धान्यसुद्धा घेऊ शकता. तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतरनं बघा या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे बत्तासे आणि लाह्या. तर या 2 वस्तूसुद्धा तुम्हाला आवर्जून घ्यायच्या आहेत. याच्याशिवाय ही जी पूजा आहे तर ती अपूर्ण मानली जाते. तर बघा इथं मी तांदळाच्या राशी घालून हे जे सुगड आहे तर ते मांडून घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये बघा धन हे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. या दिवशी आपण आवर्जून 5 किंवा 10 रुपयाचे धने हे विकत आणायचे आहेत. आता इथं मी राशी घालून त्याच्यावरती ही जी सुगड आहे तर ती ठेवून घेतलेली आहेत. हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि नंतर एक एक फुल आपल्याला व्हायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या घरातील धनधान्य जे आहे लक्ष्मी स्वरूपामध्ये तर त्याची देखील आवर्जून पूजा करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपली ही जी पूजा आहे तर ती करून झालेली आहे. तर बघा व्यापारी वर्गामध्ये वर्षभर जो हिशोब ठेवला जातो तर त्यासाठी एक वही केली जाते. तर त्या वहीचं सुद्धा पूजन या दिवसापासून केलं जातं. म्हणजे एक नवी वही आणून त्याचं पूजन केलं जातं आणि नंतरनं वर्षभर याच्यामध्ये जो पण आपला हिशोब असेल, उद्योगधंद्याचा असेल, व्यवसायाचा असेल तर तो लिहिला जातो. तर त्याचीसुद्धा पूजा या दिवशी आवर्जून करायची आहे. यानंतरनं आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप किरसुनी किंवा झाडू याची देखील आपल्याला या दिवशी पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे. खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. यानंतरनं आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. माता लक्ष्मीची तुम्हाला आरती करायची आहे. त्यासोबतच गणपती बाप्पांची सुद्धा आरती करून घ्यायची आहे. आणि नंतरनं बघा आपल्याला अगरबत्ती जी आहे तर ती लावायची आहे. धूप असेल तर धूप तुम्हाला लावून घ्यायचे आहे. तर या ज्या दिवाळीमध्ये जे लक्ष्मी पूजन करत असतो तर ते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावीस, आपल्या घराची बरकत व्हावी, धनधान्य संपत्तीची आपल्या घरामध्ये बरकत व्हावी, आपलं जे संपत्ती आहे तर ती अशीच वाढत राहो यासाठी बघा आपण हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते दिवाळीमध्ये करत असतो. त्यानंतरनं बघा इथं दिवाळीमध्ये बनवलेल्या फराळांचा म्हणजेच गोडाधोडाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. 5 प्रकारची फळं अर्पण करायची आहेत. त्यानंतरनं बघा त्यामध्ये तुम्ही कोणतीही फळं घेऊ शकता किंवा फक्त एक प्रकारचं एक केळी किंवा इतर कोणतंही फळ जरी ठेवलं तरीही चालेल. आता बघा दिव्यांशिवाय दिवाळी ही जी आहे तर ती पूर्ण होत नाही. दिव्यांचा लख्ख प्रकाशामध्ये दिवाळीचा हा जो सण आहे तर तो साजरा केला जातो. आणि म्हणूनच इथं बघा मी मातीच्या ज्या पंत्या आहेत तर त्या प्रज्वलित करून रोषणाई करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते आपल्याला करायचं आहे. शेवटी आपल्याला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचे आहेत. माझ्या घरामध्ये असंच लक्ष्मीचा वास राहू देत. माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी तुम्ही सदैव धनधान्याच्या स्वरूपामध्ये, दागिन्यांच्या स्वरूपामध्ये, त्यासोबतच पैशांच्या स्वरूपामध्ये माझ्या घरामध्ये अखंड वास करावा अशी माझी इच्छा आहे. आणि ती इच्छा तुम्ही नक्कीच पूर्ण कराल अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि आपली अशा पद्धतीनं एकदम साध्या सोप्या पद्धतीनं घरच्या घरी आहे त्या साहित्यामध्ये हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते करून झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही येत्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला म्हणजेच बघा 21 ऑक्टोबरला हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते यंदा आलेलं आहे. आणि या दिवशी लक्ष्मीपूजनाचा जो शुभमुहूर्त असणार आहे तर तो सायंकाळी 6:10 पासून
तो रात्री 8:10 असणार आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला या शुभ वेळेमध्येच हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते आवर्जून करायचं आहे। येणारी दिवाळी जी आहे तर ती तुम्हाला खूप सुखमय मंगलमय जावो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओचा शेवट करते। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।